नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे वनवासी. वनवासी ही एक कविता आहे आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. वनवासी म्हणजेच काय? जंगलामध्ये किंवा रानामध्ये राहणारी जी लोक असतात त्यांना आपण वनवासी असे म्हणतो. म्हणजेच रानामध्ये राहणारी. तर रानामध्ये कोण राहत असतात? आदिवासी. मग या वनवासी या कवितेमध्ये जंगलामध्ये राहणारे, रानामध्ये राहणारे आदिवासी मुले, त्यांचे जीवन, त्यांचे खेळ, त्यांचे खाणे पिणे व त्यांची उत्साही वृत्ती यांचे मनोहारी वर्णन या कवितेमध्ये कवीने ग्रामीण शब्दकळेमध्ये केलेले आहे. चला तर आपण कविता अभ्यासण्यापूर्वी कवींचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया आणि त्यानंतर कवितेला सुरुवात करूया. भाग क्रमांक 4 मध्ये कविता नंबर 16, धडा क्रमांक 16 वनवासी. वनवासी ही कविता आहे आणि या कवितेचे कवी आहेत तुकाराम धोंडे. कवी तुकाराम धोंडे यांचा जन्म 1961 मध्ये झालेला आहे. ते प्रसिद्ध कवी आहेत. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कथा व ललित लेखन तुकाराम धोंडे यांनी केलेलं आहे. निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय. वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. आदिवासी त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यांमधील अतूट नाते यांचे वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये कवीने केलेले आहे. वळीव या कविता संग्रहातून प्रस्तुत कविता वनवासी ही घेतलेली आहे. वनवासी म्हणजेच जंगलामध्ये किंवा रानामध्ये राहणारे लोक. म्हणजेच जंगलामध्ये कोण राहतात? तर आदिवासी. आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट असे नाते असते. आदिवासी समाज हा दाट जंगलामध्ये, जंगलाच्या कडे कपारीत राहत असतो. झाडाच्या वाळलेल्या फांद्या, काटक्या घेऊन त्याची खोपटी किंवा झोपडी तयार करतो. रानातली फळे, कंदमुळे खाऊन तो गुजराण करतो. ओढ्या नाल्याचे पाणी पितो. निसर्गात ते उघड्यावरतीच जगतात. ते धर्तीवर जणू आभाळ पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो. दुखण्या खुपण्याला ते झाडापाल्यांचेच औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावरती अवलंबून असते. म्हणून असं म्हटलं जातं की आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट असे नाते आहे. तर ह्याच जंगलामध्ये राहणाऱ्या, वनामध्ये राहणाऱ्या या आदिवासी मुलांचं वर्णन या कवितेमध्ये कवींनी केलेलं आहे. चला तर आपण आता प्रत्यक्ष कवितेच्या माध्यमातून ह्या जंगलातील आदिवासी मुलांच्या जीवनाबद्दल माहिती जाणून घेऊया. कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की आम्ही डोंगर राजाची पोरं, कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. तर बघा इथे ह्या डोंगर दऱ्यामध्ये राहणारी आदिवासी मुलं काय सांगत आहेत की आम्ही डोंगर राजाची, डोंगर हा आमचा राजा आहे आणि आम्ही ह्या डोंगर राजाची कोण आहोत? मुलं आहोत. पोरं कळसू आईची. पोरं म्हणजेच काय? मुलं. कळसू आई. कळसू म्हणजे कळसूबाई. शिखराचं नाव आहे कळसूबाई. आणि ही कळसूबाई आमची कोण आहे? तर आमची आई आहे. हे कळसू जे आहे, कळसूबाई जे शिखर आहे ते भंडारदरा, नाशिक, घोटी इथे असलेले सह्याद्रीचे सर्वात उंच असे शिखर आहे. मग हे आदिवासी मुलं सांगत आहेत की पोरं कळसू आईची. कळसू, भंडारदरा, नाशिक, घोटी या दरम्यान असलेले सह्याद्रीचे सर्वात उंच असे शिखर आहे कळसूबाईचे शिखर. मग इथे ही वनवासी मुलं म्हणत आहेत, आदिवासी मुलं म्हणत आहेत की आमची आई कोण आहे? तर ही कळसूबाई शिखर. हे डोंगर राजाचे आम्ही मुलं आहोत आणि कळसूबाई शिखरावर शिखराचा जो परिसर आहे ते आमची आई आहे. आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा मायचे. परवरा म्हणजे इथे
प्रवरा नदीचं नाव आहे आणि त्या प्रवरा नदीला माई म्हटलेलं आहे. माई म्हणजेच आई. तर आम्ही उघडी बोडकी स्वच्छंद बागडणारी अशी मुलं आहोत आणि या प्रवरा नदीचे आम्ही बाळ आहोत, लहान मुलं आहोत. घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर. तर बघा ह्या कवितेच्या ओळीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये किती कष्ट असतात. दिवस रात्र कष्ट करतात तरी 2 वेळेचं अन्न त्यांना पोट भरून जेवायला मिळत नाही याचं वर्णन करत आहेत. पण जे काही वाटायला येतं ते आनंदाने समाधाने ते त्या जीवनाचा ते स्वीकार करतात. आणि तेव्हा ते वर्णन करतात की घेऊ हाताव भाकर. म्हणजे त्यांच्याकडे बघा आपण पाहतो तर त्यांचं जीवन जे असतं ह्या जंगलातील अनेक घटकांवरती अवलंबून असतं. त्यांची झोपडी पण आपण पाहतो की जंगलातील झाडं जे फांद्या असतात त्यांच्यापासून बनवलेले असतात. त्यांच्याकडे इतकीशी भांडी वगैरे नसतात त्यांच्या घरामध्ये. मग ते असेच उघड्यावरती राहतात, खेळतात आणि हातावरतीच भाकर घेतात आणि वर भाजीला भोकर. भोकर म्हणजे काय, एक फळभाजीचं नाव आहे. ती जंगलामध्ये, वनामध्ये, रानामध्ये भेटते आणि त्या फळभाजीचं किंवा त्या झाडपाल्याची किंवा फळांची भाजी केली जाते. एक रान वनस्पती आहे. मग ते सांगतात की आम्ही हातात भाकरी घेतो, त्यावर भोकरीच्या पाल्याची भाजी ठेवतो आणि मग खाऊ खडकावर बसून देव खुशीचं ढेकर. आणि आम्ही खडकावर बसून भाजी भाकरी खाऊन आनंदाने तृप्त असं ढेकर देतो. म्हणजे आपल्यासारखं त्यांना असं पंचपक्वानाचं जेवण लागत नाही. आपली किती नखरे असतात, आईने ही भाजी केली, ती भाजी केली, मला आवडत नाही. पण त्या मुलांचं तसं नसतं. जे काय आहे चटणी भाकर, जी काही रानातली भाजी मिळेल, कच्ची पक्की भाजी खाऊन ते आनंदाने पोट भरून खातात आणि ते तृप्त होऊन ढेकर सुद्धा देतात. खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरी. आता ते सांगत आहेत की बघा आम्ही खेळताना कुठे कुठे खेळत असतो, टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती. आम्ही टेकडींभोवती खेळतो, वाऱ्याबरोबर पळतो, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवर. आता आमच्यासाठी बघा आपल्या घरामध्ये आपले घर किती मोठं असतात, अंथरूण असतात, आपल्याला सावली देण्यासाठी छप्पर असतं. तसं त्यांचं नसतं. ते सांगतात की हे आभाळच आमचं पांघरूण आहे आणि ह्या माळ रानाची जी काही भूमी आहे तीच पृथ्वी जी आहे तीच आमचं अंथरूण आहे. अंथरूण आणि पांघरूण म्हणजे आम्ही इथेच खेळतो, इथेच झोपतो, इथेच बसतो. या पृथ्वीवरती, ह्या जमिनीवरतीच आम्ही लोळतो सुद्धा आणि खेळतो सुद्धा. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वळहाळा पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. आता ते काय सांगतात की आम्ही वाघाच्या लवणाचे. लवण म्हणजे काय असतं की डोंगरदरीमध्ये की डोंगरामध्ये ज्या काही खळगा किंवा दरीची जागा असते, खळगीची जागा असते, जिथे वाघ वस्ती करतात. आम्ही वांदार नळीचे. वांदार म्हणजे वांदर, बंदर किंवा माकड. म्हणजे डोंगर पठारावरची अशी जागा जिथे की माकडं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे त्या जागेला आपण वांदार नळी असे म्हणतो. गाव वहाळा पल्ल्याड. वहाळ पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे. तर आता ते सांगतात की आमचं वास्तव्य कुठे असतं. दररोज आमचं जे जीवन आहे ते कोणाच्या अवतीभोवती असतं. सगळ्या जंगली पशु पक्ष्यांच्या भोवती आमचं जीवन असतं. वांदर असतात, वाघ असतात. वाघ जिथे वस्तीवर असतात ना तिथे त्या लवणावरती आम्ही बिनधास्तपणे न घाबरता खेळत असतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही वानरांचे म्हणजे जिथे माकडांचे वास्तव्य असते त्या नळीमध्ये, त्या घळीमध्ये आमचा वावर असतो. आणि ओढ्या पलीकडे वल्हाळ पल्ल्याड. वल्हाळ म्हणजे ओढा, नाला, जिथे पाण्याचा पाट वगैरे असतो तिथे त्या ओढ्या पलीकडे आमचे गाव आहे. वल्हाळ पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे. आणि त्या ओढ्याच्या पलीकडे आमचे गाव आहे आणि उंबराची झाडे असलेले उंबरमाळावरती आम्ही असतो. पुढे आता ते सांगतात की बसून सूर्याचे रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकिड्याशी, नाचू घोंगडी नेसून. आता बघा ते काय सांगत आहेत की
ते दिवसभर त्यांच्याकडे खायला 2 वेळेचं पोटभर अन्न नसतं, कपडे घालायला त्यांच्याकडे वस्त्र नसतात. मग असेच उघडे बागडे ते खेळत असतात, वावरत असतात. मग ते बसून सूर्याचं रुसून आम्ही काय करतो, सूर्यावरती आम्ही रुसतो. का? कारण की दिवसाभर तो तापलेला सूर्य आम्हाला खूप त्रास देतो. आम्हाला उन्हातानाचं खेळायला लागतं आणि त्यामुळे त्या सूर्यावरती ते उघडे बागडे खेळत असताना ते त्या सूर्यावरती रुसतात, की कारण की त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतो. म्हणून ते म्हणतात की आम्हाला भर उन्हामध्ये खेळावं लागतं, म्हणून आम्ही सूर्यावरती रुसून बसतो. पाहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकड्याशी, नाचू घोंगडी नेसून. पण बघा, रात्रीचं चंद्राच्या प्रकाशामध्ये आम्हाला शीतलता मिळते, म्हणून आम्ही काय करतो, त्या चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये आम्ही चंद्राकडे बघून हसतो आणि खेळतो. म्हणजे दिवसाच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आम्हाला खेळायला मिळत नाही. ऊन तापलेलं असतं, खडकामध्ये असतो आम्ही. आमच्या त्या सूर्याच्या किरणापासून वाचवण्यासाठी आमच्याकडे पुरेसे कपडे पण नसतात, म्हणून आम्ही रुसून बसतो. पण संध्याकाळी जेव्हा चंद्र येतो आकाशामध्ये तेव्हा आम्हाला आनंद होतो, कारण की त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आम्ही मनसोक्त खेळतो. बोलू वाज तिकड्याशी, नाचू घोंगडी नेसून. म्हणजे ते सांगत आहेत की रात्री आकाशात मध्ये जे काही नक्षत्र यांचे तुम्ही पाहिले असेल की 3 नक्षत्रांची जी तिकीड असते, बाज तिकिडा म्हणजे आकाशातील 3 नक्षत्रांचा समूह, त्याला वाज तिकिडा असं म्हणतात, तिकिड्या. तर मग ह्या 3 नक्षत्रांच्या तिकड्यांची शोभा आम्ही रात्री आकाशामध्ये पाहतो आणि नंतर मग घोंगडी अंगावरती घेऊन आम्ही नाचतो. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यावरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. डोई आभाळ पेलीत, डोई म्हणजे काय, डोके. डोक्यावर आम्ही आभाळ पेलीत, चालू शिवाच्या म्हणजे सिंहाच्या चालीमध्ये. आता ते जंगलामध्ये राहतात, सिंह कसा जंगलाचा राजा असतो आणि तो एटदारपणे रुबाबामध्ये जंगलावरती वर्चस्व गाजवत असतो, तसंच हे जंगलामध्ये राहणारे आदिवासी जी मुलं आहेत बिनधास्तपणे दरीखोऱ्यामध्ये जंगलामध्ये ह्या वन्य जंगली प्राण्यांच्या अवतीभोवती खेळत असतात. म्हणून ते म्हणतात की आम्ही डोक्यावर आभाळ पेलत सिंहाच्या सारखे डौलदार एटीमध्ये चालत असतो. हिंडू झाडा कड्यावरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आम्ही बघा ह्या जंगलांच्या कड्यांवरती झाडांवरती इकडे तिकडे खेळत असतो, उंधळत असतो, नाचत असतो, झाडांवरती चढतो, कड्यांवरती हिंडतो. आम्ही पक्ष्यांच्या भाषेमध्ये सुद्धा बोलतो. विविध पक्षी जंगलामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, त्यांची भाषा आम्हाला कळते. दिवस रात्र आम्ही त्या पक्ष्यांच्या अवतीभोवती असतो, त्यामुळे त्यांची भाषा आम्हाला समजू लागते आणि आम्ही त्या पक्ष्यांबरोबर त्यांच्या बोलीमध्ये आम्ही बोलतो. आम्ही सश्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन. आता ते सांगतात की आम्ही ससाचा वेगवान, तुम्हाला माहिती आहे ससा किती चपळ प्राणी आहे, अत्यंत वेगवान आहे. क्षणात इकडे पळत असतो, आपल्याला नजरेआड कधी होतो ते कळत नाही. मग आम्ही या सशाच्या गतीने डोंगर चढतो आणि डोंगर यंगून जाणे म्हणजे चढणे. तर आम्ही ह्या सशाच्या वेगाने डोंगर चढून जातो. हात लावून गगना म्हणजे आकाशाला, येऊ चांदण्या घेऊन म्हणजेच आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो, म्हणजेच निसर्गात राहताना आम्हाला अनोखा असा आनंद होतो. तर अशा रीतीने ह्या कवितेमध्ये कवीने अत्यंत मार्मिक मनोहारी वर्णन केलेलं आहे. आता ह्या कवितेखालील आपण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. उत्तर, पांघरू आभाळ म्हणजेच उघड्यावर संसार आहे. दुसरं, वांदार नळीचे म्हणजेच डोंगराच्या घळीत वानरे असतात तिथे वास्तव्य. 3, आभाळ पेलीत म्हणजेच ऊन वारा पाऊस यांचा सामना करीत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, शोध घ्या. हात लावून गगना, येऊ चांदण्या घेऊन या काव्यपंक्तीतील व्यक्त होणारा आदिवासींचा गुण. उत्तर आहे अतुलनीय धैर्य आणि उत्तुंग इच्छाशक्ती. कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण. उत्तर, प्रत्येक कडव्यातील 4 पंक्तींमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तीचे यमक जुळते. उदाहरणार्थ भाकर, भोकर, ढेकर, पेलीत, चालीत, बोलीत इत्यादी. प्रश्न क्रमांक 3, काव्य सौंदर्य. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेला आहे. पहिला आहे, बसून सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, दुपारी सूर्य तापतो, माळ रानावर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो, म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात.
रात्री चंद्र उगवतो. त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते, म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्याच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. डोई आभाळ पेलित चालू शिवांच्या चालीत. या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा. उत्तर आहे आदिवासी मुले उघड्या बोडक्या अंगाने उंबरांच्या माळावर भटकतात, बागडतात. झाड्या कड्यांवर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते, परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची चिंता नसते. ऊन, वारा, पाऊस झेलत ते मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याचा दरारा सगळा रानावर असतो. म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन या कवितेच्या ओळीमध्ये कवीने केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अभिव्यक्ती. प्रश्न आहे आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते याविषयी तुमचे विचार लिहा. उत्तर आदिवासी समाज हा दाट जंगलामध्ये कडेकपारीत राहतो. झाडाच्या वाढलेल्या फांद्या, काटक्या घेऊन त्याची खोपटी तयार करतात. खोपटी म्हणजे झोपडी. रानातली फळे, कंदमुळे खाऊन स्वतःची गुजराण करतात. ओढ्या नाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. ते धरतीवर जणू आभाळच पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो. दुखण्या खुपण्याला ते झाडपाल्यांचे औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलांवर अवलंबून असते, म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते असते. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपलेली आहे. धन्यवाद.